मंडळी बाहेर जोराचा पाऊस चालू आहे. तुम्हाला आवाज तर येतच असेल. आणि पाऊस चालू आहे. आत्ता वाजले आहेत 8 आणि एकदम वातावरण थंड आहे. मंडळी बाहेर असा थोडा थोडा पाऊस चालू आहे. एवढा पण नाही आहे, पण ठीक आहे. आणि आभाळ आलं, एकदम वातावरण असं तंग झालं आणि कोणीच बाहेर दिसत नाही आहे. कोणीच म्हणजे असं हे नाही आहे. पाऊस म्हटलं की जे ते आपापल्या घरात आणि थंडी, त्याच्यामुळे अंगावर घेऊन गप्प आपलं म्हणजे पडी मारायची. आणि हा कोंबडा बघा इथे वर बसला आहे, एक इथे बसला आहे. अरे बापरे, एक काय इकडे तर लाईनच आहे सगळी. पावसामुळे सगळे इथे जी सुखी माती आहे ना, तर तिथे आलेले आणि तिथे मग असं थोडीशी जागा करून बसत आहेत. बघा, मी आधी की निघाले आणि हे सगळे ओळीने असे त्या कंपाऊंडच्या भिंतीवर बसत आहेत आणि सगळी कसे लाईनीने उभे राहिलेत बघा. बघा, हे इकडे उभे राहिले आणि हा माझी स्नो. स्नो, काय रे, तू कुठे निघालास? कुठे जातो तू? तर हा छानसा पाऊस आणि मी पण मस्त एक छोटीशी झोप काढून उठलेली आहे आणि आता चहा ठेवला. आता चहा घेते, म्हणजे छान जरा फ्रेश वाटेल. आणि मग भाच्याच्या बायकोची डिलिव्हरी झालेली आहे, साक्षी. तर म्हणजे तिथे ती आली आहे आता, आज काल आली आहे ती इकडे जोशवीरला. तर तिला पाहायला जायचं आहे. तर आता चहा घेते आणि मग निघते, बाळाला बघून येते. आणि भाच्याची बायको आहे, म्हणजे भाचेसून म्हणायला हरकत नाही. आणि मग जवळच असल्यामुळे मग ते सगळंच घेऊन जावं लागतं. खारी, खोबरं, डिंक, बाकीचं पण म्हणजे सगळं साहित्य न्यावं लागतं. तर ते पण आता मग घेऊन जाते. तर पहिला चहा घेते आणि मग निघते बाळ बघायला. बघा आमच्या स्नो कसे झोपलाय. स्नो झोपलाय ग बाबू माझ्या, कसं खोडामोडा करून झोपलाय. बाहेर पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे बाहेर जायला चान्स नाही आहे. तर घरात गप्प बसलंय आज. मंडळी बाहेर जोराचा पाऊस चालू आहे. तुम्हाला आवाज तर येतच असेल. आणि पाऊस चालू आहे. आत्ता वाजले आहेत 8 आणि एकदम वातावरण थंड आहे. आणि मी ते स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. छान असं इथे मी डाळ कांदा केलेला आहे, म्हणजे जस्ट आत्ताच फोडणी दिलेली आहे. आणि खूप सुंदर लागतो बरं का डाळ कांदा. हरभऱ्याच्या डाळीचा, हरभऱ्याची डाळ भिजत घालून करायचा. आणि ते दूध तापतं, दुधामध्ये जिऱ्याने उडी मारले. फोडणी उठलेली आहे. आणि आता भाकरी करून घेते आणि भात झालेला आहे. नंतर मग मी कोथिंबीरची वडी बनवलेली आहे, तर तुम्हाला तीसुद्धा दाखवते. एकच मिनिट. तर इथे तुम्ही बघू शकता, मी इथे ही छान अशी ही कोथिंबीरची वडी बनवलेली आहे आणि खूप सुंदर झालेली आहे. तर आता ही मी थोडीशी तळणार आहे, कारण पाऊस पडतो आहे आणि असं गरम गरम छान असं तोंडी लावायला थोडंसं पापड, असं वडी वगैरे किंवा काय असं हवंच असतं. तर वडी पण नंतर तळणार आहे. तर आता पहिला आधी मी हा स्वयंपाक आवरून घेते. आता भाकरी मी तवा ठेवलेला आहे तापायला आणि आता सुरुवातच करते आहे भाकरी करायसाठी. तर चला पहिला भाकरी करून घेते आणि नंतर मग वडी तळते आणि पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते. तर मंडळी इथे छान अशी ही वडी तयार आहे तळून, आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली आहे. मस्त अशी ही वडी, सोबतच पांढरे तीळ, छान असं लसूण खोबरं, शेंगदाण्याचा कूट, तिखट मीठ आणि छान अशी झणझणीत कोथिंबीर वडी. आणि इथे हा छान असा डाळकांदासुद्धा तयार झालेला आहे, इथे तुम्ही बघू शकता. आणि डाळसुद्धा शिजलेली आहे. मस्त असा हा डाळकांदा, कोथिंबीर वडी, भात, भाकरी, हां हां हां, आणि सोबतच तळले आहेत पापड. तर असं हे छानसं जेवण तयार आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये जेवायला घेणार आहे. तर मस्त असा हा पाऊस चालूच आहे आणि या पावसासोबत हे सगळं छान गरम गरम. तर मस्त असं आता जेवण करायला घेतो आहोत. तर रोजच्या जेवणामध्ये दही दूध हे असतंच, दूध लागतंच. फक्त नॉनव्हेज असलं कीच दूध नाही लागत, नाही तर बाकी कुठली भाजी असू दे, आमटी असू दे, दूध हे हवंच असतं. तर अशा पद्धतीने आता जेवण तयार झालेलं आहे. आता जेवायला घेतो, या मंडळी जेवण करायला.
नाही काय मोठी ती 2 मोठी कुत्री आहेत ना ती आहेत ते त्यांना बघतोय बघा की कसा बारकावाने. हा त्याला सांगायचं ती गेलो तर काल. मग तीच की ती त्यांना बघितल्यावरच त्याने आत पाय टाकले आणि ते पाठी घेऊन कुठनं जायचं. कुठनं आले तिथं काय माहिती इथं राहिलेत थांबलेत. इथं कुठं आहे? आख्या गावात फिरतात. हॅलो का? स्नोला ना हो. स्नो बाहेर जायचं नाही बाबू बाहेर जाऊ नको मारतात ती लोक. चल मी तुला दुसरी पाल दाखवते चल. लबाड्या आगाव डबडा आहे आगाव डबडा आहे ना. जाऊ नको बाहेर ती बाहेरच आहेत काय. उठलं की पळत कशी होते. तर मंडळी चला मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आणि आत्ताच आपण स्नोची गंमत बघितली आहे. त्याने आधी एक पाल हे केली आणि नंतर मग खिडकीत बसला होता आणि दुसरी कुत्री आली की त्याने पुन्हा आतमध्ये यायला लागला असं. तर असेच हे दिवस निघून जात असतात आणि एकतर पाऊस चालू आहे. वाजले आहेत 11:15 आणि बाहेर छान असा पाऊस चालू आहे. किती जरी पाऊस असला काही जरी असलं तरी रोजचं हे टायमिंग व्हायचं ते होतंच. अगदी 12:30 1 म्हणजे होतातच. तर असं जेवण वगैरे आवरलेलं आहे आणि आता वेळ झाली आहे आरामाची म्हणजेच हा व्हिडिओ इथे थांबवण्याची. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा.